सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा भाग 34वा अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 17 आणि 18 उपक्रम केलेले आहेत. तर ह्या स्वयंप्रेरकचा अतिशय महत्वाचा असलेला हा उपक्रम प्रवास गीतेचा शोध स्वतःचा यामध्ये अध्याय क्रमांक 1 पासून आपण भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थात गीता वाचणं, त्यातले श्लोक वाचणं, गीता वंदनीय असणं, त्याचं पूजन करणं ही अगदी आपल्या धर्मातली स्वाभाविक असलेली गोष्ट आहे. परंतु स्वयंप्रेरकच्या वतीनं आपण जेव्हा हा गीतेचा प्रवास करतो आहोत, तर त्यावेळेला ही गीता केवळ वाचनीय किंवा वंदनीय न ठेवता ती आपल्या जीवनामध्ये कशी उतरवता येईल, त्याचे आपल्या दृष्टिकोनातून कसे अर्थ असतील, भगवंताला नेमकं काय सांगायचं असू शकेल, असा एक आपण विचार मंथन करण्याचा या निमित्तानं प्रयत्न करत आहोत. गेल्या 33 भागांमध्ये आपण विविध गोष्टी पाहिलेल्या आहेत. आज 34वा भाग आहे. अध्याय क्रमांक 3 कर्मयोग यातला 17 आणि 18वा श्लोक. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक स्कूल ऑफ इन्स्पिरेशन याचे आदर्शस्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना वंदन करूया. आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं, ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती ही तुझ्यामध्येच सामावलेली आहे, तू काहीही आणि सर्व काही करू शकतो. हा विश्वास या स्वयंप्रेरकच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न हा सातत्याने विविध उपक्रमातून केला जातो. भगवंताला नमन करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. मागचा भाग जो आहे 33वा तो आपण थोडासा चर्चात्मक पाहिला होता. तो श्लोक, त्याचा अर्थ आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्यातनं काय वाटतं याच्यावरती आपण मंथन केलं होतं. आणि त्याच्यात महत्वाची एक गोष्ट आपण हा अध्याय समजून घेताना लक्षात ठेवलं पाहिजे. कर्मयोग आणि आपण जो कर्म सिद्धांत सांगतो की प्रत्येक कर्माचं हे फळ मिळतंच आणि चांगल्या कर्माचं फळ हे चांगलं मिळतं, वाईट कर्माचं फळ हे वाईट मिळतं, वगैरे वगैरे, हे सगळं एका बाजूला आहे. आणि कर्मयोग हा अत्यंत वेगळा भाग आहे. त्यामुळे कर्म आणि त्याचे फल याचा आणि कर्मयोगाचा काहीही संबंध तसा नाही डायरेक्टली. कर्मयोग याचा अर्थ आपण ज्ञानयोग पाहिला किंवा सांख्ययोग पाहिला अध्याय क्रमांक 2 मध्ये, की भगवंताने अत्यंत कोर नॉलेज जे आहे ते अर्जुनापुढे सादर केलं. नेमकं तुझं अस्तित्व काय आहे, नेमकं तू आहेस कोण, तू काय युद्ध करायला पाहिजे, या सगळ्याची उकल त्याच्यापर्यंत केली. परंतु हे सगळं झाल्यानंतर अर्जुनाला थोडीशी गोंधळलेली अवस्था आली आणि तो म्हणला, देवा मला कळत नाहीये तुला नेमकं काय म्हणायचंय. कारण तू एका बाजूला म्हणतोस की ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ते आत्मसात करायला पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला असंही म्हणतोस की देवा म्हणजे अर्जुना तू युद्ध करायला हवंस. तर नेमकं मी युद्ध करायला पाहिजे की ज्ञान आत्मसात करायला पाहिजे, हा माझा गोंधळ झालाय. तर तेवढं तू मला कृपया एकच काय ते करायचं ते नक्की सांग, असा प्रश्न अर्जुन 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला विचारतो आणि तिथून खऱ्या अर्थाने कर्मयोग सुरू होतो. त्यामुळे कर्मयोग म्हणजे स्वतःला परमेश्वराशी जोडणं. आता स्वतःला जोडणं असं ज्यावेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला स्वतः याचा अर्थ अर्थात आपलं शरीर नव्हे. आपण जे काही शरीराने, मनाने, वाणीने जे काही कर्म करतो, हे सगळं कर्म जर आपण परमेश्वराला जोडून घेतलं, तर तो खऱ्या अर्थाने कर्मयोग अर्थात सांख्ययोगाचाच एक भाग होतो. हे भगवंत इथे विश्लेषण करून सांगू पाहतोय, की कर्मयोग आणि सांख्ययोग हे 2 स्वतंत्र भाग नाहीत. मूलतः सांख्ययोग हे डेस्टिनेशन आहे, हे अंतिम स्थान आहे. आणि कर्मयोग हा त्या प्रवासातला एक टप्पा आहे, की जर तुला हे ज्ञान मी जसं सांगतोय तसं समजत नसेल, तर तुला ती अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी हा कर्मयोग करावा लागेल.
मुळात यज्ञ याचा अर्थ ज्यावेळेला आपण भगवद्गीता जेव्हा अर्जुनाला सांगण्यात आली ती साधारण 5,500 वर्षांपूर्वी, त्यावेळेला यज्ञ करणं हे अगदी कॉमन गोष्ट प्रत्येकाच्या घरामध्ये असायची. आत्ताच्या काळामध्ये तितकंसं प्रमाण नाहीये. मग यज्ञ म्हणजे काय? तर सॅक्रिफाईस करायचं. त्याग करता यायला पाहिजे आणि तोच त्याग आपण मागच्या भागांमध्ये पाहिला होता. दॅट इज अ निष्काम कर्म. निस्वार्थीपणाने केलेलं कर्म हा एक प्रकारचा यज्ञच आहे. कारण बऱ्याचदा असं वाटतं, अनेकांना असं वाटतं, ज्यावेळेला देवाच्या दारात जाऊन येतो, 4 वेगवेगळे ग्रंथ कुठलेतरी ऐकतो, की मग आता देवाचं करण्यासाठी मला वेगळा वेळ काढला पाहिजे. मग तो वेगळा वेळ काढल्यानंतर मग मी जर केलं तरच ते देवापर्यंत पोहोचेल. पण वेगळा वेळ आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कधी मिळतच नाही. मग असं वाटतं, की चला आता रिटायरमेंट झाली, आता सगळ्यांचं मार्गी लागलेलं आहे. आता आपण देवदेव करावं आणि म्हणून तो देवदेव करण्यासाठी तीर्थयात्रेला जातो. परंतु तिथे सुद्धा संसाराची गाडी काही संपलेली नसते. तिथे जातो आणि घरच्यांची विचारपूस करतो, "का रे, कसा आहे तुम्ही? मी इथे-इथे पोहोचलेलो आहे," वगैरे, वगैरे. म्हणजे जरी संसारातनं बाहेर पडून परमार्थ करायचा विचार केला, तरी सुद्धा तो परमार्थ सरळ होतच नाही. तो संसाराने युक्तच असतो. मग अशा वेळेला प्रश्न पडतो, की मग मी देवाचं करण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही आणि अशा वाटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हा कर्मयोगाचा अध्याय समजून घ्यायला पाहिजे. भगवंताने असं कुठेही तुम्हाला सांगितलेलं नाही, या अध्यायापुरता विचार करता, की तुम्हाला काहीतरी विशिष्ट वेळ द्या आणि मग तुम्ही माझं काम किंवा जे काही भजन करायचंय, कीर्तन करायचंय, नामस्मरण करायचं, जे काही करायचं असेल, तर ते करा. असं ह्याने कुठेही म्हटलं नाही. तो म्हणतो कर्मयोग करा. जे काही तुमचा स्वधर्म आहे, जे काही तुमचं विहित कर्म आहे, ज्या तुमच्या मॉरल ड्युटीज आहेत, नैतिक कर्तव्य आहेत, ती सारी कर्तव्य तुम्ही करा. पण ती प्रत्येक कर्तव्य ही माझी पूजाच आहे, असं समजून करा. आणि असं करून प्रत्येक कर्म मला समर्पित करत जा. आपोआप तुमचा कर्मयोग घडत जाईल आणि तीच तुमची भगवंताची सेवा ठरेल. मग त्याने ते चक्र सांगितलं, की हे सृष्टीचं चक्र कसं चालतं. आता मग त्याच्यावरती उत्तरं देताना अनेकांनी ती गोष्ट सांगितली, की जर आपण हे सृष्टीचं चक्र पालन नाही केलं, तर हे सृष्टीचं चलन-वलन बिघडेल आणि मग पाऊस पडणार नाही किंवा नैसर्गिक आपत्ती ओढवेल. अजून काही-काही गोष्टी. अगदी बरोबर आहे तुमचं. परंतु आपण ज्या अर्थाने ही भगवद्गीता समजून घेतोय, त्याच्याशी ते संयुक्त नाही. आपण मागच्या भागामध्ये सुद्धा हे पाहिलं होतं, की जर तुम्ही तुमच्यातली देण्याची वृत्ती वाढवली नाही, तर निसर्ग तुमच्याकडनं घेतल्याशिवाय राहत नाही. कारण निसर्ग आपण सगळेजण शाळेत शिकलेलो आहोत. अ, काही जण विज्ञान शाखेतले असतील, काही अजून कुठल्या शाखेतले असतील. पण एक नियम सगळ्यांना माहिती आहे, की निसर्ग हा नियमांनी बांधलेला आहे. तो नियमांच्या विरुद्ध जाऊन कधी काम करत नाही. म्हणजे झाडावर लागलेलं फळ हे खालीच पडणार आहे का? तर गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळं. ते काही हवेत जाऊन उडू शकणार नाही, की आता ते फळ पिकलं आणि ते हवेत उडालं, असं होणार नाही. असं जर झालं, तर आपण त्याला म्हणू चमत्कार आहे, कारण ते निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहे. पाऊस जो पडणार आहे, तो ढगातून जमिनीवरतीच पडणार आहे. जमिनीतलं पाणी उडून आकाशाकडे गेलं, तर आपण त्याला चमत्कार म्हणू, की असा पाऊस आम्ही कधी पाहिलेला नाही, जमिनीवरनं आकाश जाणार. निसर्ग नियमांच्या विरुद्ध गोष्टी ह्या निसर्गात घडत नाहीत. त्यामुळे निसर्ग हा नेहमी नियमबद्ध आहे. मग त्याचा नियम काय आहे, की तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागेल. तुम्हाला द्यावंच लागेल. तुम्हाला जे काही भगवंताने दिलेलं आहे, त्याच्यातलं तुम्हाला काही टक्के द्यावं लागेल. तुम्हाला देवाने पैसे दिलेत मुबलक, तुम्हाला त्यातले काही लोकांना दान करावे लागतील. तुमच्याकडे देवाने बुद्धी दिली असेल, त्या बुद्धीचा उपयोग करून तुम्ही इतरांना मदत करणं आवश्यक आहे. जे काही तुमच्याकडे अधिकचं असेल, ते तुम्हाला देण्यासाठी म्हणून दिलेलं आहे आणि ते जर दिलं नाहीत, तर मात्र निसर्ग तुमच्याकडनं ते घेतल्याशिवाय राहत नाही. मग घेण्याचे विविध मार्ग आहेत आणि ते चक्र आहे. मग हे चक्र जर फॉलो झालं नाही, जर निष्काम कर्म घडलं नाही, तर काय होणार आहे? हे आज आपल्याला पाहायचं आहे. यस्त्वामरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्य कार्यं न विद्यते. तू म्हणजे परंतु
यह जो मानवः मनुष्य आत्मरतिः एव आत्म्यामध्येच रमणारा च आणि आत्मतृप्त आत्म्यामध्येच तृप्त च तसेच आत्मनी एव आत्म्यामध्येच संतुष्ट संतुष्ट स्यात असतो तस्य त्याच्यासाठी कार्यम कोणतेही कर्तव्य न विद्यते. परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा आणि आत्म्यामध्येच तृप्त तसेच आत्म्यामध्येच संतुष्ट असतो त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही. आता आपण मागेही बघितलं होतं की कर्माशिवाय कोणीही या सृष्टीमध्ये राहू शकत नाही. हे सत्य गोष्ट आहे. कर्म हे प्रत्येकालाच करावं लागतं. मी काम करणारच नाही असं म्हणणं हे सुद्धा एक कर्मच आहे. म्हणजे काम न करण्याचं आपण जे स्वीकारलेलं कर्म आहे ते सुद्धा कर्मच आहे. मग काम नाही केलं तर त्याची फळं काय असतील ते आपल्याला मिळत असतात. त्यामुळे कर्माशिवाय राहणं आणि याला ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर रूपक दिलं होतं. दृष्टांत देऊन आपल्याला समजावून सांगितलं होतं, की ज्या माशाला पाण्यात राहायचं आहे, तो पाण्याशिवाय विचार सुद्धा करू शकत नाही. सो आपल्याला जिथे राहायचंय ही जी कर्मभूमी आहे, ही पृथ्वी, हे मर्त्य लोक जो आहे, तिथे कर्म करावंच लागतं. त्यामुळे मी कर्माशिवाय राहूच शकत नाही. पण इथे भगवंत असं म्हणतोय, की कार्यम न विद्यते. त्याला कोणत्याही प्रकारचं कार्य, कर्म राहत नाही. आता कर्म राहत नाही अशी अवस्था आली, तर मग कसं काय व्हायचं? तो मर्त्य लोकात राहणार नाही. आणि भगवंतांनी सुद्धा येणाऱ्या पुढील अध्यायात सांगितलेलं आहे, की मी स्वतः सुद्धा कर्माशिवाय राहू शकत नाही. पण मागेही बघितलं होतं दुसऱ्या अध्यायामध्ये, की जर भगवंतच कर्माशिवाय राहायला लागला, कर्म न करताच राहायला लागला, तर आपण सारे माणसं जी आहोत, ते भगवंताला आदर्श मानत असतो. त्याच्याकडे बघून आपण कर्म करत असतो. मग तोच जर कर्म न करणारा असेल, तर आपण सगळे सुद्धा तसेच होऊन जाऊ आणि ही सगळी सृष्टी जी आहे ती संपून जाईल. त्यामुळे भगवंताला कर्म हे करावंच लागतं. आता ते कर्म का करतो, कसं करतो, याचं विश्लेषण त्याने दुसऱ्या अध्यायात केलंय आणि येणाऱ्या अध्यायात पण करत राहणार आहे. आता हा 17वा श्लोक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, की भगवंतांनी असं सांगितलंय, की जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा किंवा आत्म्यामध्येच तृप्त आहे. आता इथले 2-3 शब्द फार महत्वाचे आहेत. आत्मरती एव. रती याचा अर्थ रमणारा. कशामध्ये रमतोय हा? आत्मामध्ये. आत्मा म्हणजे काय आहे? आपलं स्वस्वरूप. जे आपली ओरिजिनॅलिटी आहे, आपलं मूळ स्वरूप जे आहे, त्याच्यामध्ये जो रमणार आहे. आता मूळ स्वरूपामध्ये रमणारा म्हणजे काय आहे? साधी गोष्ट आहे. हे शरीर जे आहे, हे शरीर विविध अंगांनी बनलेलं आहे. आपण बऱ्याचदा हे असं म्हणतो, की हे माझं शरीर आहे. आपल्याला त्याचा अहंकार असतो. मग ह्या शरीराला कोणी काही बोललं, की आपल्याला राग येतो. स्वाभाविक आहे. पण विचार करा, आपण ज्याला माझं शरीर, म्हणजे माझं अस्तित्व काय असेल, तर हे शरीर म्हणजे माझं अस्तित्व आहे. आपण आरशासमोर उभं राहतो, त्यावेळेला आपण त्या आरशातल्या दिसणाऱ्या प्रतिमेकडे बघून म्हणत असतो, की हा म्हणजे मी आहे. म्हणजे जे काही शरीर दिसतंय, ते म्हणजे मी आहे. जर शरीर म्हणजे मी असेल, तर या शरीरावरती आपलं नियंत्रण असलंच पाहिजे. कारण ते शरीर म्हणजे मी आहे. जे माझं आहे, त्याच्यावरती माझं नियंत्रण असलंच पाहिजे. आता जर विचार करा, कल्पना करा फक्त. चॅट बॉक्सवरती लिहायला रेडी राहा. जर आपण कल्पना अशी करूया, की काही मिनिटांसाठी या संपूर्ण शरीराचा ताबा आपल्याकडे आला. या संपूर्ण शरीराचा ताबा आपल्याकडे आला, तर काय आपलं शरीर व्यवस्थित चालू शकेल? चॅट बॉक्सवरती तुम्हाला लिहायचं आहे. आपलं सिंपल उत्तर असतं वाय और एन. प्रश्न अगदी सोपा आहे. जर माझ्या शरीराचा ताबा माझ्या हातात आला, की मी ठरवणार आता कसं चालणार माझं शरीर, तर माझं शरीर व्यवस्थित चालेल का? असा प्रश्न आहे सिंपल. येस असेल तर वाय लिहा, नो असेल तर एन लिहायचं. येस. प्रश्न असा आहे, आता तुम्ही म्हटला, की आपल्या शरीराचा ताबा म्हणजे आपल्या म्हणजे माझ्या प्रत्येकाचा.
आपल्या शरीराचा ताबा आपल्या स्वतःकडे आला तर हे शरीर व्यवस्थित चालू शकू आपण, असं तुम्हाला वाटतं? काय तुम्ही शरीरामध्ये चालणाऱ्या विविध क्रिया, कुठले केमिकल्स किती पाठवायचे, कुठलं रक्त किती पाठवायचं, हृदयाने किती वेळा धडधड करायची, फुफ्फुसाने किती वेळा काम करायचं, कुठल्या पेशीने किती वेळा काम करायला पाहिजे, हे सगळं तुम्ही नियंत्रित करू शकाल का? ठीक आहे. सो ऑलमोस्ट सगळ्यांनी नो लिहिलेलं आहे. म्हणजे एवढं लक्षात आलं, की जे शरीर मी माझं म्हणतो आहे, त्या शरीरावरती जर कल्पनेत सुद्धा माझं नियंत्रण यायला लागलं, तर माझं शरीर कधीच संपून जाईल. म्हणजे हे शरीर ज्याला मी माझं म्हणतोय, ते निश्चित चालवणारी शक्ती काहीतरी वेगळी असली पाहिजे, ती माझी नाहीये. आणि ती शक्ती इतकी व्यवस्थित आहे, इतकी नियंत्रित आहे, की वर्षानुवर्ष माझ्या शरीरातल्या बारीक-सारीक गोष्टींपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टींपर्यंत प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे. आपण एखादा आजार झाला तर गोळ्या खातो. त्या गोळ्या स्वीकारण्याची सुद्धा शरीराची तयारी असावी लागते. जर शरीर ती गोळ्या स्वीकारायला तयार नसेल, तर डॉक्टरांना गोळ्या बदलून द्याव्या लागतात. किंवा शरीराकडनं त्याची प्रतिक्रिया यायला लागते. ॲलर्जी ज्याला आपण म्हणतो. त्या पचत नाहीत गोळ्या. मग गोळ्या बदलून द्याव्या लागतात. म्हणजे शरीराला हे ठरवण्यासाठी कोणीतरी एक शक्ती आवश्यक आहे. म्हणजेच याचा अर्थ शरीर म्हणजे मी नाही. म्हणजेच मला ह्या शरीरामध्ये रमून काही उपयोग होणार नाही. मी जर कायम माझं शरीर, माझं शरीर, माझं शरीर असं करत बसलो, तर मुळात ते माझं शरीर नाही. जरी ते मला वाटत असलं, तरी सुद्धा ते माझं नाही, कारण त्याच्यावर माझं नियंत्रण चालत नाही. कुठल्याही शरीरातले. तुम्ही म्हणाल, "मग माझा हात मी माझ्या इच्छेने हलवतो, माझं तोंड माझ्या इच्छेने हलतं" वगैरे, वगैरे. असं आपल्याला वाटतं. फक्त विचार करा, तुम्ही अगदी ठरवलंय आता जोरात ओरडायचंय, पण नरड्याची नस जी आहे ती आतनं तुटलेली आहे. कितीही तुम्ही प्रयत्न केला, तरी सुद्धा आवाज येऊ शकत नाही. म्हणजे शरीराचं सहकार्य मिळणं आवश्यक आहे, जे की आपल्या नियंत्रणामध्ये नाही. अनेक पेशींचा समूह त्यांनी आपलं हे शरीर बनलेलं आहे. मग ह्या शरीरामध्ये मन रमवून किंवा विचार करून काही उपयोग होणार नाही. मग दुसरं मी म्हणजे मन आहे का? आता हे मन जर माझं असतं, ह्या मनावर जर माझं नियंत्रण असतं, तर किती चांगलं झालं असतं. मला हवं तेव्हा ते नियंत्रित करता आलं असतं. पण आपल्या सगळ्यांना ह्याची कल्पना आहे, की हे मन आपल्या ताब्यात येतच नाही आणि ते येण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. आपलं मन आपल्या ताब्यात येत नाही आणि येण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि म्हणून एवढे सगळे द्राविडी प्राणायाम जे करतो आपण, वेगवेगळ्या गोष्टी, मेडिटेशन करा, कर्मयोग करा, हे करा, ते करा, हे सगळं जे आहे, ते मन नियंत्रित होण्यासाठी आहे. म्हणजे हे मन सुद्धा माझ्या ताब्यात नाही. मग हे सगळं जे आहे, ते कोणा एका शक्तीच्या ताब्यात आहे. मग जो व्यक्ती आता इथे भगवंत आपल्याला जे सांगतोय ते समजून घ्यायचंय. भगवंतांनी इथं सांगितलंय, "आत्मरती एव." जो व्यक्ती ही जी शक्ती आहे, जी या शरीराला सुद्धा सांभाळतीये, या मनाला सुद्धा सांभाळतीये, या बुद्धीला सुद्धा सांभाळतीये, अशी जी काही शक्ती आहे, ज्याला तुम्ही आत्मा म्हणा, ज्याला तुम्ही परमेश्वर म्हणा, ज्याला तुम्हाला काय नाव द्यायचंय ते नाव देऊ शकता, व्हॉटएव्हर. अशी एक शक्ती जी माणसाच्या मनाला अगोचर आहे, ती कल्पना करून समजत नाही. अशी कोणतीही शक्ती, तुम्ही त्याला एक्स-वाय-झेड काही नाव देऊ शकता. त्या शक्तीमध्ये जो रमतो, आत्मरती एव च आत्मतृप्तः. फार महत्वाचे आहेत. बघा शब्द किती भगवंतांनी अतिशय चपखल वापरलेत. एक पहिला शब्द वापरलाय रती, रमणारा. आपण दिवसभरात किती गोष्टींमध्ये रती असतो. टीव्हीमध्ये रमलेलो असतो, माणसांमध्ये रमलेलो असतो, अन्य अनेक गोष्टींमध्ये, चिडण्यामध्ये रमलेलो असतो. तो आम्हाला असं का बोलला? मग दिवसभर त्याचाच विचार. म्हणजे नको असलेल्या विचारांमध्ये सुद्धा आपण रमलेलो असतो. त्याच्याशिवाय जगणं आपल्याला अशक्य होत जातं. वेगवेगळ्या गोष्टी आहेत आकर्षणाच्या. आपण दिवसभरात आपलंच जर निरीक्षण केलं स्वतःचं प्रत्येकाने, तर आपल्याला समजतं, की आपण कोणकोणत्या गोष्टीमध्ये रती आहोत.
दुसरा भगवंतांनी शब्द वापरलाय आत्मतृप्त. बघा, उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. आपण कडक उन्हातनं बाहेरनं कुठून तरी कामावरनं आलेलो आहोत. अगदी घसा कोरडा पडलाय, तहानेने व्याकुळ झाले आहोत. आपण पाणी मागतो आणि ते पाणी प्यायल्यानंतर तृप्त होतो. ती जी काही उष्णता निर्माण झालेली असते, ती जे काही कोरड पडलेली असते, त्या कोरडवरती जेव्हा तो पाण्याचा अंश पडतो, त्यावेळेला आपण तृप्त होतो. म्हणजे काय? आपली गरज जी काही असेल, ती गरज जेव्हा भागली जाते, त्यावेळेला आपण तृप्त होतो. अगदी मागचं उदाहरण आपण एकदा आईस्क्रीमचं उदाहरण पाहिलं होतं. या आईस्क्रीमची इच्छा होण्यापासून ते आईस्क्रीम खाईपर्यंतच्या घटनाक्रमाचं आपण पाहिलं होतं. त्याचे 8 स्टेप्स सुद्धा पाहिल्या होत्या, की काय होतं आपल्या फेल्युअरची कारणं. जोपर्यंत ती कुठलीही गोष्ट, मला राग आलाय ही इच्छा निर्माण होण्यापासून मी राग व्यक्त करणं, मग पाहिजे तेवढा राग व्यक्त करायचा आणि तो सगळी चिड करून झाली, की मग मी शांत होतो. मग मी असं म्हणतो माझा आत्मा तृप्त झाला काय ते बोलून. किंवा आपण दुसऱ्याला बोलतो, "झाला का तृप्त तू आता बोलून? बास झाला." भांडणं ज्यावेळेला होतात त्यावेळेला. म्हणजे ती जी काही आपल्याला गोष्ट हवी आहे, ती गोष्ट मिळाली, की त्यातून जे समाधान निर्माण होतं, त्या समाधानाची तृप्ती जी आहे, सॅटिस्फॅक्शन म्हणा ऑर चांगला अतिशय युक्त म्हणजे योग्य शब्द म्हणता येईल, तर दॅट इस अ फुलफिलमेंट. पूर्णता जी मिळते, ती पूर्णता महत्वाची आहे. मग आता ही पूर्णता कधी मिळेल? ज्यावेळेला ती गोष्ट पूर्ण होईल. आता हे शरीर, या शरीराच्या माध्यमातून आपण कितीतरी इच्छा करतो. दिवसभरात अनेक इच्छा केलेल्या असतात. त्या इच्छा पूर्ण झाल्या, की आपल्याला तृप्तता मिळते. पण किती वेळासाठी? येस. शरीराद्वारे एखादी इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा पूर्ण केली आपण, किती वेळासाठी आपल्याला ते सुख मिळतं? क्षणिक, फॉर अ सेकंड, फॉर अ व्हाईल, काही मिनिटं, काही तास, राइट? म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये एक अर्थशास्त्राचा एक नियम आहे, की एखाद्या गोष्टीचा अतिवापर केला, की त्यातलं जे काही अर्क आहे, त्यातलं जे काही सेन्स आहे, तो सगळा संपून जातो. उसाचा रस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की तो ऊस जो आहे, त्या गुऱ्हाळामधल्या त्या मशीनमधनं इतक्या वेळेला काढतात, की त्यातला सगळा रस संपून जातो. उरतं ते चिपाड. एखादा प्रिय पदार्थ तुम्हाला कुठलाही खाण्यातला एखादा आवडीचा पदार्थ असेल, किती वेळा खाल? एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5व्यांदा म्हणाल बास झाला आता नको. अति झाली ती गोष्ट, की त्यातला इंटरेस्ट जो आहे तो संपतो. मग ती गोष्ट तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. सुरुवातीला अगदी छान वाटणारी गोष्ट हळू त्यातला रस संपत जातो. कारण त्यातून मिळणारं सुख अगदी त्याची उपयोगिता कमी होत जाते आणि हळू ते शून्य होऊन जातं. की तेवढ्या वेळासाठी ती आवश्यक आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये छान तुम्ही आईस्क्रीम खाताय चांगली गोष्ट आहे. पण काही वेळेला सर्दी झाली आहे तुम्हाला, त्रास झालेला आहे, आणखीन काही तुम्हाला आजार आहे. डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलंय की आईस्क्रीम खायचं नाही. जे आईस्क्रीम तुम्हाला प्रिय आहे, आज तीच आईस्क्रीम तुम्हाला त्रासदायक ठरते. म्हणजे परिस्थिती बदलली, की तीच गोष्ट कधी छान वाटते, कधी तीच गोष्ट दुःखाची सुद्धा होते. म्हणून भगवंत इथे सांगतोय, की अशा गोष्टीवरती रममाण व्हायला पाहिजे. अशा गोष्टींची तृप्तता मिळायला पाहिजे, की जी गोष्ट नित्य आहे, शाश्वत आहे, लाईफटाईम आहे, कधीही न संपणारी आहे. ती म्हणजे काय असेल? दॅट इस अ सेल्फ. स्वस्वरूप, दॅट इस आत्मा और ईश्वर, परमेश्वर त्याला काही नाव दे. मग जो कोणी अशा ह्या स्वस्वरूपामध्ये रममाण आहे, स्वस्वरूपाच्या लीनतेमध्ये किंवा त्याच्या ध्यानामध्ये तृप्त झालेला आहे. त्याला दुसरं तृप्त म्हणजे काय, की तृप्त झाल्यानंतर आता त्याची इच्छा होत नाही. एकदा तुम्हाला ती आवडीची गोष्ट किंवा तुमची जी काही इच्छा असेल, ती इच्छा म्हणजे आता उन्हाळा चालू आहे, छान कुठेतरी थंड ठिकाणी जायला पाहिजे. इच्छा निर्माण होते आणि तुम्ही त्या ठिकाणी गेलात सुद्धा, की ती इच्छा पूर्ण झाली, तुम्हाला तृप्तता लाभते.
आता त्याच थंड ठिकाणावरनं परत एका थंड ठिकाणी गेलं तर तेवढी तृप्तता तर लाभत नाही. जी गरम ठिकाणावरनं येऊन थंड ठिकाणी आल्यानंतर लाभली होती तितकी. म्हणजेच तो जो काही थंडावा होता, हा तात्पुरता किंवा परिस्थितीजन्य होता. तो शाश्वत किंवा नित्य नाही. म्हणजे कायमस्वरूपी तो थंडावा तुम्हाला आनंद देईलच याची खात्रीच नाही. उन्हाळ्यात तो थंडावा छान वाटेल, हिवाळ्यात तोच थंडावा नकोसा वाटेल. म्हणजे हे बाहेरून घडणारी सगळी गोष्ट, मग ते शरीराच्या संदर्भाने असो, मनाच्या संदर्भाने असो, ही साऱ्या गोष्टी या अशाश्वत आहेत. कधीतरी त्या संपणार आहेत. कधीतरी म्हणजे फार काही असं लाखो वर्ष गेल्यानंतर ते असं काही नाही. काल छान वाटणारी गोष्ट आज नकोशी वाटते. मी जे करियर निवडलं आहे, ते करियर माझ्या करियरच्या सुरुवातीच्या टप्प्यात अगदी हवाहवसं वाटतं. नंतर जसे-जसे त्याच्यातले चॅलेंजेस समजायला लागतात, नंतर तेच करियर नकोसं वाटायला लागतं. मग आता वाटतं कुठेतरी दुसरं करावं. काही वर्षांपूर्वी तेच मला खूप आनंद देत होतं. आता नाही देत आहे. मग काही वर्षांपूर्वी त्याच आनंदामध्ये मी रममाण होतो आणि म्हणून मी आज दुःखी आहे. बघा गंमत कशी आहे. आता हे कसं घ्यायचं हे आपण नंतर बघूया. तूर्तास फक्त अर्थ समजून घ्या. म्हणून जी शाश्वत गोष्ट आहे, जी नित्य आहे, जी काय म्हणूया आपण कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये जो रममाण होतो, त्याच्यामुळे जो तृप्त होतो, च तसेच आत्मनी एव आत्म्यामध्येच संतुष्ट. 3 शब्द भगवंतांनी इथे फार वापरलेत. रती, तृप्त, संतुष्ट. तृप्तता झाली, की काय लाभतं, काय मिळतं? संतुष्टता. आणि ही संतुष्टता मिळाली, की मग आपला त्यातला इंटरेस्ट संपून जातो. मग आता ती गोष्ट नकोशी असते त्या क्षणापुरती. मग आपल्याला दुसरं हवं असतं. काही वेळेला टीव्हीवरची एखादी सीरियल खूप प्रिय असते, खूप आनंद देत असते. पण त्याच वेळेला दुसरी एखादी गोष्ट घरात आपल्या आवडीचे पाहुणे, आवडीची माणसं कोणीतरी आलेली आहेत, काहीतरी कार्यक्रम आहे, त्यावेळेला ती सीरियल नको अशी अवस्था आहे. नंतर बघूया. म्हणजे काय? त्या सीरियलमध्ये काल मिळणारा आनंद आत्ता या क्षणी तो मिळू शकत नाही आणि त्याच्यापेक्षा काहीतरी मोठं जे मला आत्ता आनंद देतंय ते माझ्या समोर आहे. म्हणून अशा क्षणिक सुखांच्या मध्ये न रमणारा, जे शाश्वत आहे, जे कॉन्स्टंट आहे, अशामध्ये जो रममाण होतो, अशा गोष्टींनी किंवा अशा भावनेनी ज्याला तृप्तता लाभते आणि अशाने जो संतुष्ट होतो, त्याच्यासाठी कोणतेही कार्य राहत नाही. का कार्य राहत नाही? म्हणजे तो काही कर्मच करत नाही का? कायम झोपूनच बसतो का? अजिबात नाही. आपण मागच्या दुसऱ्या अध्यायामध्ये हे पाहिलं होतं, की अर्जुनाने हा प्रश्न भगवंताला विचारला होता, की असं ज्ञान प्राप्त झालेला स्थितप्रज्ञ व्यक्ती जो तू सांगतोयस, तो नेमका बोलतो कसा? तो नेमका चालतो कसा? हे त्या अर्जुनाने प्रश्न भगवंताला विचारले होते. सेम इथे की अशी ज्याला तृप्तता, ती अशी ज्याला संतुष्टता लाभलेली आहे, त्याच्या लेखी कर्म उरतच नाही. कारण आपण आपल्या लेखी आत्ता कर्म आपण म्हणतो, की मला हे कर्म करायचंय, मला ते कर्म, माझी हे कर्म, माझी ती कर्म. आपल्या आयुष्यात आपण एका गोष्टीने सगळेच झगडत असतो. ते म्हणजे कर्म आणि त्याची फळं. ज्याला आपण नशीब, प्रारब्ध अशा गोष्टी म्हणतो. आता हे कर्म कोणी केलं? असं आपल्याला जर विचारलं, तर काय सांगाल तुम्ही? ओके. फक्त याच्यात जर अगदी. नशीब बदलवायचं असेल, तर जोपर्यंत ही कन्सेप्ट आपल्या डोक्यात आता हे तुम्ही म्हटलं सगळ्यांनी सांगितलं अगदी बरोबर, 100% बरोबर आहे. आणि हे हं, 100% बरोबर आहे, अशी आपली धारणा असल्यामुळेच आपल्याला हं. भोगावं लागतं. बरोबर. पण ॲक्चुअलमध्ये इथे भगवंत इथे सांगतोय, की जो कोणी आत्म्यामध्ये रत आहे, म्हणजे जे स्वतःचं मूळ अस्तित्व आहे, त्या हं, शक्तीशी जो रत आहे, त्याच्यामध्ये जो तृप्त आहे आणि त्याच्यामुळे जो संतुष्ट आहे, त्याला कोणतंही कर्म उरत नाही. कारण कर्म करणारं शरीर असतं, कर्म करणारं बुद्धी असते, कर्म करणारं मन असतं आणि तो जो आहे व्यक्ती,
हा कर्मयोगी. तो काय म्हणतो, ते शरीर म्हणजे मी नाही, हे मन म्हणजे मी नाही, ते बुद्धी म्हणजे मी नाही, मी आहे ती केवळ शक्ती आहे. म्हणून तो सगळं काही करून सुद्धा तो म्हणतो मी काहीच कर्म करत नाही आणि तो काहीच कर्म करत नसल्यामुळं त्याला काहीच भोगावं लागत नाही. अच्छा. आपण नेहमी जे म्हणतो, की माझ्यामुळे हे झालं, माझं शरीर हे करतं, माझं मन हे करतं, माझी बुद्धी हे करते, म्हणून हे सगळं भोगावं लागतं. जर आपल्या आयुष्यात आपण हे करू शकलो, हं. की मी म्हणजे हे शरीर नाही, बुद्धी नाही, मन नाही, माझा काहीच संबंध नाही याच्याशी. मी जर कोणी असेल, तर ही केवळ जी ओरिजिनल शक्ती आहे ती आणि मी एकच आहे. तत्वमसी ही जर आपल्याला अवस्था आली, तर आपण सगळं करून सुद्धा कुठलंही कर्म आपल्याला चिकटत नाही. म्हणून भगवंत असं म्हणतो, की जो कोणी असा व्यक्ती आहे, जो ह्या आत्म्यामध्ये किंवा या शक्तीमध्ये रत आहे, तृप्त आहे आणि संतुष्ट आहे, त्याला कोणतंही कार्य उरत नाही. कारण जेव्हा म्हणजे अगदी रात्री आपण झोपलेलो असतो किंवा दुपारी पण कधीतरी डुलकी लागते. जेव्हा आपलं मनाचा लय होतो, त्यावेळेला लागलेली झोप ही अशी असते, की उठल्या, "अरे बापरे!" हा पहिली रिएक्शन असते. का तर मी किती वेळ झोपलोय मला कळतच नाही. कारण हे सगळं कळणारं मन जे आहे तेच नसतं तिथे. आणि तेव्हा खऱ्या अर्थानं एक आनंदाची झोप लागल्याचं समाधान असतं. ती छान झोप लागली होती बरं का. भले ती 2 मिनिटाची असेल, एक छोटीशी डुलकी असते किंवा रात्रीची गाढ झोप असेल. पण ज्या वेळेला मन ॲक्टिव्ह राहतं, त्या वेळेला मग आपण देवाचं नाव घेत असतो, त्यावेळेला त्या देवाचं नाव घेत असतो. घेतोय. अरे बापरे! 20 मिनिटं झाली बरं का देवाचं नाव घेतोय. याचाच अर्थ आपण आपलं मन त्या देवामध्ये नव्हतंच. आणि म्हणून ते केलेल्या नामस्मरणाने आपल्याला समाधान लाभतच नाही. समाधान ह्याचं लाभतं, की मी 20 मिनिटं जप केलं. सो म्हणून आपण जरी म्हणत असलो, की मी निष्काम कर्म करतो, निस्वार्थी भावनेने करतो, मी कोणासाठी म्हणजे माझी काही अपेक्षा नसते वगैरे, असं सगळं म्हणत असतो. पण तरी आपण खऱ्या अर्थाने जे म्हणजे व्याख्येनुसार निष्काम कर्मयोग आहे, तो निष्काम आपला होत नसतो आणि म्हणूनच हा प्रवास करायचा आहे. जितकं वाटतं तितकं सोपं नाही. करत राहिलो 100 वेळेला केलं, कदाचित 0.000001% आपल्याला जमेल. पण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, माणूस स्वार्थ आहे. रिझल्ट काय? हे एवढं मी एफर्ट्स घेऊन जे काही मिळवायचंय, ह्यातनं मिळणार काय मला? मिळणार सिंपल आहे. कार्यं न विद्यते. त्याला कार्यच राहत नाही आणि कार्य राहिलं नाही, की तो स्वतंत्र राहतो. आपण मूलतः स्वतंत्र होतो. वाट्टेल ते करण्यासाठी आपण मोकळे आहोत. आत्ता आपल्याला अनेक बंधनं आहेत. हे करायचं, ते करायचं नाही वगैरे. हे केलं की पाप लागतं, ते केलं की पुण्य लागतं. ज्यावेळेला ही अवस्था प्राप्त होईल, त्याला काहीही केलं तरी पापही लागत नाही आणि पुण्यही लागत. म्हणून तर भगवंत अर्जुनाला सांगतोय, की "तू युद्ध कर." भगवंताला माहीत नाही का लोकं मरणार आहेत त्याच्यात. कितीतरी लाखो लोकं मरणार आहेत. माहिती नाही का? माहिती आहे की त्याला. तर तो म्हणतो, "मार." तुला या अवस्थेमध्ये जाऊन ते काम करायचंय, म्हणजे तुला त्यातलं एकही काम केल्याचं, कर्म केल्याचं फळ मिळणार नाही. तर असा प्रकारचा हा 17वा श्लोक आहे. त्यानंतर पुढच्या श्लोकाकडे जाऊया. नैव तस्य कृतेर्नार्थो नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. तस्य त्या मनुष्याचे इह या विश्वामध्ये कृतेन कर्म करण्यामध्ये कश्चन कोणतेही अर्थनः प्रयोजन असत नाही. च तसेच अकृतेन एवच कर्म न करण्यातही कोणतेही प्रयोजन असत नाही. च तसेच सर्व भूतेषु सर्व प्राणीमात्रात सुद्धा अस्य याचा कश्चिद किंचितही अर्थ व्यपाश्रय स्वार्थाचा संबंध न राहत नाही. त्या मनुष्याला या विश्वात कर्म करण्याचं किंवा कर्म न करण्याचं कोणतंही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणी मात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध राहत नाही. दिस इज अल्टिमेट. कारण तो पूर्णतः परमेश्वराच्या लीन झालेला असतो. ज्ञानेश्वर माऊली घ्या, स्वामी विवेकानंद घ्या, त्यांनी कर्म केले नाहीत का? प्रचंड साहस केलंय, प्रचंड कर्म केलेलं आहे. पण एकाही कर्मामध्ये ते नव्हते. म्हणजे
एखादी अवस्था, ही अवस्था प्राप्त झाल्यानंतरचा माणूस हा कर्म करत नाही असं काही नसतं. कर्म करावंच लागतं. परमेश्वराला सुद्धा कर्म करावं लागतं. परंतु त्या कुठल्याही कर्मामध्ये तो नसतोच. कर्म करण्यातही नसतो आणि कर्म न करण्यातही नसतो. कारण हे सगळं जे घडतंय, तो मी नव्हे. सिंपल आहे. टीव्हीवरती छानसा पिक्चर लागलाय. आवडीचा पिक्चर आहे. पिक्चर पाहतोय. पिक्चरमध्ये एखादा सीन आलाय. आपले जे कोणी आवडतं त्यातलं कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टरचा खून झालाय. वाईट वाटतं मनाला. अरे रे! कशाला ह्याला मारलं वगैरे, वगैरे. ह्याचा किती छळ केला वगैरे. पण असं झालं म्हणून आपण काही सूतक करत नाही. अरे बापरे! त्याला का बरं मारलं? आता तो मेला. मग किती वाईट झालं. असं कुठलंही आपण गोष्ट करत नाही. कारण आपल्याला हे माहिती असतं, तो पिक्चर आहे. हे सगळं जे चालू आहे ते सगळं खोटं आहे. पण तरी काही काळापुरतं आपण त्याच्यामध्ये गुंतलेलो असतो आणि त्यामुळे तेवढ्या क्षणापुरतं आपल्याला ते आवडतं. आपल्याला त्यातनं दुःख होतं. त्यातलं कॉमेडी सीन आला तर आपण हसतो सुद्धा. दुःखाचा सीन आला आपण रडतो सुद्धा, सगळं करतो. पण आपल्याला हे माहिती असतं ते सगळं खोटं आहे. आणि म्हणून ज्याला हे माहिती आहे, की ते खोटं आहे, त्याला तो पिक्चर त्रास देऊ शकत नाही. अगदी 3D पिक्चर घेतला, 3D पिक्चर बघितला, एखादा प्राणी अंगावर आला, त्या क्षणासाठी प्रचंड भीती असते. पण हे माहिती आहे, सगळं खोटं आहे. ते फक्त प्रोजेक्ट केलं जातंय लाईटच्या माध्यमातून, पण ते सगळं खोटं आहे. पण ते आपल्याला जाणवताना असं वाटतं, की ते सगळं खरं आहे, कारण आपण आपलं मन त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं. एखाद्या पिक्चर मधल्या सीन मधला तो जो कोण हिरो आहे, हिरोईन आहे, तिला कोणीतरी त्रास दिला किंवा त्याला कोणीतरी त्रास दिला, खूप प्रचंड रक्तबंबाळ केलं. वाईट वाटेलही कदाचित. म्हणजे अर्थात नव्याने पिक्चर पाहणार असाल तर. पण जनरली ज्याला पिक्चर माहिती आहे त्याला वाईट वाटत नाही. तो फक्त ती स्टोरी पाहत असतो. कसं आता नेक्स्ट पुढे काय होणार आहे? तो कसं रिएक्ट करणार आहे? मग पुढे त्यांची प्लॅनिंग काय असणार आहे? वगैरे, वगैरे. आणि त्याला हे माहिती आहे, तो पिक्चर आहे. सेम वे हा जो कोणी असा कर्मयोगी पुरुष आहे, जो या आत्म्यामध्ये रत आहे. आत्मा याचा अर्थ तर तुम्ही आत्मा म्हणजे काहीतरी असं एक भयानक वगैरे असं काही समजू नका. काही भयानक नाहीये. आपण आत्म्याला आत्ता या क्षणात सुद्धा किमान कल्पनेच्या जोरावरती फील करू शकतो. तो कुठेच नसतो. कारण तो जर आपला आहे, त्याच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे. तो आपल्या इथेच असला पाहिजे. तो दुसरीकडे शोधण्याचं काही कारणच नाही. आणि जर तो आपल्याकडे असेल, तर 100% आपल्याला तो अनुभवता सुद्धा यायला पाहिजे. पण अर्थात तो अनुभवाच्या पलीकडचा असतो. कारण अनुभवण्यासाठी मन लागतं आणि तो मनाला अगोचर आहे. त्याला मनाला समजू शकत नाही तो. आणि त्याच्यामुळे आपण कल्पनेच्या जोरावरती ते फील करू शकतो. तो आत्मा नेमका काय आहे? आपल्याही आयुष्यात बघा विचार करा. साधा समोर ठेवलेल्या टेबलावरचा ग्लास पाण्याने भरलेला उचलायचा आहे. एक साधीशी कृती आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आत्मा इन्व्हॉल्व असतो कारण आत्म्याशिवाय कामच करता येत नाही. बघूया आपण खरंच असं होतं का? आता ज्यावेळेला हा टेबलावरचा ग्लास पाण्याचा घ्यायचा आहे, तर तो असाच काही घेतला जात नाही. आधी मनात एक विचार येतो, "अरे पाणी प्यायचं आहे" किंवा तो समोर ग्लास दिसतोय, तर आपण उचलून ठेवूया वगैरे, वगैरे. हा मनात आलेला विचार बुद्धीला कळतो. बुद्धीला कळल्यानंतर बुद्धी शरीराद्वारे ती कृती करते. जी काही असेल, पाणी प्यायचं असेल तर पाणी पिणार, ग्लास उचलून ठेवायचा असेल तर ग्लास उचलून ठेवणार, जे काही असेल. हे सगळं जे काही घडतंय, हे तुम्हाला कसं कळतंय की हे घडतंय? कारण हाताला तर काही कळत नाही. बुद्धीला जे काही आहे, ते फक्त एवढंच दिसतंय की समथिंग इस हॅपनिंग. पण हे सगळं माझ्या बाबतीत घडतंय. माझा हात हे सगळं करतोय. हे सगळं जाणवणारा कोण आहे? ती जी जाणीव आहे, दॅट इज आत्मा. आणि म्हणून आपण परमेश्वराला असं म्हणतो, की परमेश्वर हा नेहमी साक्षी भावाने आपल्यासोबत असतो. तो परमेश्वर म्हणजेच आपला आत्मा आहे. तर ते जीवात्मा, शिवात्मा वगैरे, वगैरे जे आहे,
हे सगळे शब्दांचे खेळ आहे. कारण ही गोष्ट समजवण्याच्या पलीकडची आहे. त्याला जर काही नावच दिली नाही तर आपल्याला कधीच ते समजू शकणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत. पण आत्मा हाच परमेश्वर आहे हे आपल्याला अनेक संतांच्या अभंगांमधनं जाणवतं किंवा अभ्यासता येतं. तर अशा प्रकारे हा 18वा श्लोक होता, की जो कोणी अशा प्रकारे मनुष्य आहे, तो मनुष्य कशामध्येही रत राहत किंवा इतर गोष्टींमध्ये शरीर, मन ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये रत राहत नाही. त्याला कोणतंही कार्य करण्याची प्रयोजन नसतं किंवा कार्य न करण्याचं सुद्धा त्याला कोणतंही प्रयोजन नसतं. आणि ह्याच्यावरती ज्ञानेश्वर माऊली 2च ओव्यांमध्ये आपल्याला सांगतात, "तृप्ती झालिया जैसी, साधने सरती आपैसी, देखे तृष्टी तैसी कर्मे नाही. जववरी अर्जुना, तो बोधू भेटे ना मना, तवची यया साधना भजावे लागे." हा शेवटचा ओवी जी आहे ती फार सुंदर आहे. "जववरी अर्जुना, तो बोधू भेटे ना मना, तवची यया साधना भजावे लागे." हे अर्जुना, जोपर्यंत जोपर्यंत ह्या अंतःकरणाला या आत्मज्ञानाचा लाभ होणार नाही, तोपर्यंत ह्या स्वधर्म आचरणाची साधना करावीच लागते. म्हणजे मी हे कधीपर्यंत करत राहायचं, असा ज्यावेळेला प्रश्न पडेल, त्यावेळेला उत्तर एकच आहे जे माऊलींनी दिलंय, जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही. मी कोण आहे? हे फक्त बौद्धिक स्तरावरती उपयोग नाही. हे मनाला भावलं पाहिजे. कारण आपण अनेकदा ही तक्रार स्वतःबद्दल करत असतो. अनेकदा अनेकांच्या बाबतीत पाहत असतो. मुलं अभ्यास करत असतात, त्यांच्या बाबतीत बघतो. एखादी मुलगी किंवा मुलगा स्वयंपाक शिकतोय, तर त्याचा स्वयंपाक जर जमला नाही, तर आपण त्याला अगदी स्वाभाविकपणे म्हणतो, "तू मनापासून करत नाही म्हणून तुला जमत नाही." म्हणजे त्याला जर विचारलं हे कसं करायचं, तर तो थेअरी सगळी सांगतो. परंतु तरी सुद्धा ती गोष्ट त्याच्याकडनं होत नाही. कारण ती मनाला पूर्णपणे भावलेली नसते आणि म्हणून ती मनाला भावलेली नाही, म्हणून त्याची सवय लागण्यासाठी सातत्याने ती कृती करावी लागते. बघा आपल्या लाईफमध्ये आपण प्रत्येक गोष्ट जी काही शिकतो, ती अशीच शिकतो. जोपर्यंत आपल्या मनाला ती सवय होत नाही, तोपर्यंत सातत्याने करावं लागतं. एकदा का ती सवय झाली, झोपेतनं उठल्यानंतर सुद्धा किंवा झोपेतनं उठून जरी एखाद्याने आपल्याला ते विचारलं, तरी आपण सहज सांगू. आता ते कर्म करण्या किंवा ती आता प्रॅक्टिस करायची गरज पडत नाही. ती प्रॅक्टिस करण्याची गरज कधीपर्यंत आहे? जोपर्यंत ते मनाला पूर्णपणे आकलन होत नाही. फक्त बौद्धिक स्तरावरती नाही. एखादा मुलगा अभ्यास करतोय, तो म्हणतो, "मी खूप अभ्यास करतो, पण माझं मनच लागत नाही आणि म्हणून मला मार्क कमी पडतात." मन का लागत नाही? मला नाही माहिती. मन का लागत नाही याचं उत्तर त्याच्याकडे नाहीये. पण मन लागत नाही हे मात्र खरं आहे. मग त्याला सांगितलं तर तू मुद्दामून करतो, काहीतरी कारणच देतो वगैरे, वगैरे. त्याला अनेक प्रकारे दूषणं दिली जातात. त्यालाही हे माहीत नाही, मन का लागत नाही. जो ओरडतोय त्यालाही माहीत नाही, मन का लागत नाही. पण मन लागत नाही हे तर मात्र सत्य आहे. देवाचं कर, देवाचं कर, देवाचं कर असं सातत्याने ओरडून सांगितलं जातं. तोही म्हणतो देवाचं करायला पाहिजे, पण करत काहीच नाही. त्याचं कारण काय? त्या मनाला भावलेलं नाही. ते ज्यावेळेला 100% ते मनाचा ठाव घेईल, त्या क्षणी ती गोष्ट त्याच्याकडनं केली जाते. जितकं सोपं आहे, तितकंच अवघड आहे. म्हणून माऊली असं म्हणतात, जोपर्यंत हे आत्मज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत ही साधना कर्माची करावीच लागेल. सातत्याने करत राहावी लागेल. जे कर्म करतोय ते प्रत्येक कर्म त्या ईश्वराला अर्पण करत राहायला पाहिजे, करत राहिलं. कधीपर्यंत अर्पण करायचं? जोपर्यंत हे आत्मबोध होत नाही. महामनुष्य मीन्स काय म्हणूया आपण त्याला? आपण नाही सुपरमॅन वगैरे म्हणतो, की अजब ज्याच्याकडं सगळ्या क्षमता आहेत असा तो. त्यामुळे ते महामनुष्य म्हणलं. कर्मयोग म्हणजे काय? का करायचा कर्मयोग? हे एवढ्यासाठी आहे. कारण जे थिअरी कळली आहे, प्रॅक्टिकलमध्ये होत नाहीये. म्हणून ते करावं. मग ते करण्यात मग प्रॅक्टिकल काय-काय करायचंय? अध्याय क्रमांक 3, अध्याय क्रमांक 18 हा जो 16 अध्यायांचा प्रवास आहे, तेच म्हणजे प्रॅक्टिस आहे. जी प्रॅक्टिस तुम्हाला आवडेल ती प्रॅक्टिस करा. अल्टिमेट गोल इज मनाला तो बोध होणं. मनाचा लय होणं हेच खऱ्या अर्थाने आत्मबोधाचं लक्षण आहे. मन जोपर्यंत इन्व्हॉल्व आहे, तोपर्यंत ही गोष्ट साधूच शकत.
म्हणून आपण बघा सुंदर एखादी कलाकृती पाहिली, अयोध्येच्या मंदिरातली राम लल्लाची जी मूर्ती आहे, फार सुंदर वाटते. ती मूर्ती पाहिल्या क्षणी मन अगदी भारावलं जातं. एखादं सुंदर पोस्टर असेल, चित्र असेल, एखादं सुंदर गाणं ऐकलं असेल, अवीट प्रतीचं गाणं आहे, कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही. ती ज्यावेळेला आपल्या कानावर पडते, डोळ्यांनी पाहिली जाते वगैरे किंवा एखादा सुंदरसा स्पर्श शरीराला होतो, त्या क्षणी मन जे आहे ते पूर्णतः लय पावतं. काहीही विचार करत नाही. थॉटलेस, विचार शून्य अवस्था त्या क्षणासाठी झालेली असते. आणि ज्या क्षणी ही थॉटलेस अवस्था येते, त्या क्षणी असतो तो परमेश्वर. आणि म्हणून या थॉटलेस कंडिशनमध्ये किंवा सिच्युएशनमध्ये मनाला आनंद प्राप्त झालेला असतो, की समथिंग इज बियॉन्ड माय लिमिट. हे काहीतरी आहे जे माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे, ते अप्रतिम आहे. आणि म्हणून मन जे आहे ते परमेश्वराचं वर्णन करू शकत नाही. अगदी साधं उदाहरण घेऊया. ते माझं नेहमीच आवडीचं उदाहरण आहे. एखादा छानसा गुलाबजाम आहे, कुठेतरी गेलायत आपण खायला आणि तो तोंडात टाकला आणि इतका अप्रतिम आहे, की म्हणजे तोंडात टाकल्या क्षणी ते विरघळलंय, छानशी वेलचीची चव लागली आहे. अतिशय सुंदर चव आहे. पहिला शब्द तोंडातनं जर काही बाहेर पडत असेल, आहाहा! समोरचा आपल्याला विचारतो, "का रे कसा आहे गुलाबजाम?" अप्रतिम. वर्णन नाही करता येत. का नाही वर्णन करता येत? जर तो चांगला आहे, तर वर्णन करता यायला पाहिजे. पण तो शब्दांच्या पलीकडचा आहे. मनाकडे शब्दसंग्रह मर्यादित आहे. त्याला नाही वर्णन करता येऊ शकत. म्हणजे वर्णन करता येतच नाही. माझ्याकडे शब्दच नाही त्या गोष्टीला. तोच परमेश्वर. म्हणून शब्द जे आहेत, अक्षर जे आहेत, त्यांना खंड ब्रह्म असं म्हटलेलं आहे. जसं भूमितीमध्ये हा भाग असतो. रेषा आणि रेषाखंड. लाईन अँड सेगमेंट. जो रेषाखंड असतो, हा मर्यादित असतो. रेषा जी असते, ती अमर्याद असते. ती किती वाढू शकेल हे कोणीच नाही सांगू. किती पण वाढू शकेल. जेवढं तुम्ही तिला अ, काय म्हणूया बिंदू द्याल, प्लेन द्याल, तेवढं ते वाढत राहील. पण रेषाखंड सेगमेंट लिमिटेड असतो. सो शब्द हे खंड ब्रह्म आहेत आणि परमेश्वर हा अखंड ब्रह्म किंवा पूर्ण ब्रह्म आहे. लिमिटलेस आहे. इन्फायनाईट आहे. अनंत आहे. जो शांत जी गोष्ट आहे, म्हणजे माझ्याकडे एखादा कागद दिला आणि परमेश्वराचं वर्णन करा, एखादं चित्र काढा, तर मला मूर्तीच काढावी लागते. कारण त्याशिवाय तो परमेश्वर रेखाटताच येत नाही. खरं तर ती मूर्ती म्हणजे परमेश्वर नाहीये, पण तसं मूर्तीत दाखवल्याशिवाय मला कळणं शक्यच नाही. कारण मी शांत आहे, मी लिमिटेड आहे, परमेश्वर अनलिमिटेड आहे. आणि लिमिटेड गोष्टींनी, शांत गोष्टींनी अनंत गोष्ट दाखवता, सांगता येऊ शकत नाही. मर्यादेने अमर्याद गोष्ट सांगता सिद्ध करता येऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर ही सांगण्याची किंवा दाखवण्याची गोष्ट कधीच असू शकत नाही. कारण इंद्रियांना मर्यादा आहेत. आपले डोळे एका अंतराच्या पलीकडचं पाहू शकत नाहीत. आपलं कान एका डेसिबल नंतर खाली किंवा वर ऐकू शकत नाही. प्रत्येक इंद्रियांची मर्यादा आहे आणि अशी मर्यादा असलेली इंद्रिय अमर्याद असलेला परमेश्वर कधीही अनुभवू शकत नाही. म्हणून इंद्रियांचं ज्यावेळेला लय पावलं जातं, मन ज्यावेळेला लय पावलं जातं, तेव्हाच खऱ्या अर्थाने परमेश्वराचं दर्शन किंवा प्राप्ती, ज्ञान हे होऊ शकतं. म्हणून माझ्या ध्यान लावताना माझ्या डोळ्यांसमोर परमेश्वराची मूर्ती दिसली असं म्हणणं म्हणजेच ध्यान लागणं. तुम्ही म्हणाल असं कसं काय? अर्थात मूर्ती दिसली याचा अर्थ मला काहीतरी बघावं लागेल ना आणि ते बघण्याचं काम तर मनालाच करावं लागतं. कारण मन त्या सगळ्या शांत गोष्टींमधनं निवडतं, की हे काय आहे? परमेश्वर अनंत आहे. लिमिटलेस जी गोष्ट आहे, ती लिमिटेड गोष्टींनी दाखवता येते. त्यामुळे ध्यानामध्ये देवाचं दर्शन घडणं ही अगदी प्राथमिक अवस्था आहे. ती देव नसतोच मुळी. ती केवळ आपल्याला एक दिशा दाखवण्यासाठी केलेला भाग आहे. म्हणून त्याच्यात अडकायचं नसतं, पुढे जायचं असतं. पण इथेच गाडी गडबडते आणि मग ध्यानात मला देव दिसतो, यातनं वाढतो तो अहंकार आणि या अहंकारातून पुन्हा अधोगतीला सुरुवात होते. म्हणून ध्यानात काय दिसतं याकडे पूर्णतः दुर्लक्ष करणं हेच श्रेष्ठ राहतं. राइट? सो हा आजचा अध्याय इथपर्यंत थांबला.